हॅलो, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की डेटा टाईप्स म्हणजे काय असतं. डेटा टाईपचे आपण प्रकार बघितले, जे 19 ते 20 प्रकारचे डेटा टाईप्स आहेत. त्यात इंटिजर असेल, फ्लोट असेल, UINT असेल, त्यानंतर आपलं लॉंग असेल, डबल असेल, त्यानंतर डेसिमल असेल. त्याच्यानंतर आपण बघितलेलं की स्ट्रिंग म्हणजे काय असतं, कॅरेक्टर्स कसे डिफाईन केले जातात, ॲरे कसे डिफाईन केले जातात, वापरले कसे जातात. त्याच्यानंतर येतं की आपलं टाईप कन्व्हर्जन. आता टाईप कन्व्हर्जन म्हणजे काय की एखादा डेटा टाईप त्याच्यापेक्षा मोठ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करू शकतो, किंवा त्याला आपण छोट्या डेटा टाईपमध्ये आपण त्याला कन्वर्ट करायचं असेल. जसं की इंटिजर हा एक डेटा टाईप आहे आणि त्या इंटिजरपासून आपण एक व्हेरिएबल बनवला. तो व्हेरिएबल आपल्याला डबलमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर काय म्हणतात, हे सगळं आपल्याला या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे. आता जर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की टाईप कन्व्हर्जनचे बेसिकली 6 प्रकार पडतात. ओके, 6 प्रकार कोणते कोणते आहेत की इम्प्लिसिट टाईप कन्व्हर्जन, एक्सप्लिसिट टाईप कन्व्हर्जन, कन्वर्ट क्लास काय असतो, पार्स मेथड काय असते, ट्राय पार्स मेथड काय असतात, त्यानंतर टू स्ट्रिंग मेथड काय असते. ओके, हे सगळे आपले टाईप कन्व्हर्जनचे आहेत. त्यातला पहिला टाईप काय आहे की इम्प्लिसिट कन्व्हर्जन. आता इम्प्लिसिट कन्व्हर्जन म्हणजे काय की लहान डेटा टाईप मोठ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट होतं, त्याला बोलतात की इम्प्लिसिट. किंवा त्याला असं पण म्हणू शकतो की कंपायलर स्वतः कन्व्हर्जन करतो त्या डेटा टाईपला इम्प्लिसिट कन्व्हर्जन असं आपण म्हणू शकतो. जसं की इथे एक आपण एक्झाम्पल घेऊ की ओके, आता इथं जसं की इंट एज हा व्हेरिएबल इंटिजर प्रकारचा आहे, त्यातमध्ये आपण 25 ही व्हॅल्यू आपण स्टोअर केली. आणि नेक्स्ट आपण काय केलं की नंबर हा व्हेरिएबल डबल या डेटा टाईपचा आपण डिक्लेअर केला, आणि त्या डबलमध्ये आपण एज ही व्हॅल्यू आपण असाईन केली, म्हणजे एजमध्ये जी व्हॅल्यू आहे ती आपण असाईन केली. आता दोन्हीमध्ये पण जी व्हॅल्यू आपल्याकडं आहे त्याला बोलतात की इम्प्लिसिट. म्हणजे कंपायलरने आता हा एज हा व्हेरिएबल इंटिजर प्रकारचा आहे तरी पण याची व्हॅल्यू डबलमध्ये स्टोअर केली का, तर त्याला इम्प्लिसिट प्रकार म्हणतात. म्हणजे की त्याचा डेटा लॉस होत नाही, त्या प्रकाराला आपल्याला इम्प्लिसिट डेटा टाईप असे म्हणू शकतो. किंवा एखादा आपण याच्या खालीच आता याचं आउटपुट बघूया की ओके, कंपाईल होतं आहे. कंपाईल झाल्यानंतर आलं का दोन्हीमध्ये पण 25-25. त्याच्यानंतर सपोज मी इथं बाईट हा डेटा टाईप पासून एक नंबर हा व्हेरिएबल असाईन केला, त्याला 100 ही व्हॅल्यू आपण असाईन केली. ओके, नंबर नम टाकू आणि सेकंड लाईनला इथं इंट पासून व्हॅल्यू हा व्हेरिएबल बनवला आणि त्याला नम असाईन केलं. ओके, ह्यालाच बोलतात की इम्प्लिसिट टाईपकास्टिंग. इथं नम येईल आणि याच्या खालीच व्हॅल्यू येईल. आला का की 25-25, 100-100. यालाच बोलतात की इम्प्लिसिट टाईप कन्व्हर्जन. आता इम्प्लिसिटचा फ्लो कसा असतो की लहानपासून मोठ्यामध्ये जर कन्व्हर्जन केलं तर त्याला बोलतात की इम्प्लिसिट टाईपकास्टिंग. जर का इथे एक मी डायग्राम तर, आणि त्याच्यानंतर इंटिजर नंतर लॉंग पासून फ्लोट पासून डबल पासून डेसिमल. म्हणजे ह्या फ्लोनं जर आपण केलं टाईप कन्व्हर्जन तर त्याला बोलतात की इम्प्लिसिट टाईप कन्व्हर्जन. आता सेकंड काय असतो की एक एक्सप्लिसिट कन्व्हर्जन, त्यालाच आपण बोलतोय की टाईप कास्टिंग. ओके, हा आता मेन टॉपिक आहे की मोठ्या डेटा टाईपला एखाद्या छोट्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करणे, त्याला बोलतात की डेव्हलपर स्वतःला कास्ट करावं लागतं. डेव्हलपरला स्वतःला कास्ट करावं लागतं. जसं की आपण एक प्रोग्रामच घेऊ की इथं बघा आता की डबल या डेटा टाईपचा माझ्याकडे एक सॅलरी नावाचा व्हेरिएबल आहे. डबल या डेटा टाईपचा सॅलरी नावाचा एक व्हेरिएबल मी बनवला, त्याला मी 25,000.75 व्हॅल्यू असाईन केली, त्या स्टोअर केली. त्यानंतर मी इंटिजर टाईपचा यस हा व्हेरिएबल क्रिएट करून त्याच्यामध्ये सॅलरीला मी असाईन करायचं आहे, पण असाईन करताना मला तो ॲज अ इंटिजर म्हणून त्याला टाईप कन्व्हर्जन करायचं आहे. आता इंटिजर म्हणजे काय, त्याचा सिंटॅक्स काय आहे की तुमचा ज्या व्हेरिएबलला किंवा ज्या प्रकारच्या व्हेरिएबलला
ज्या प्रकारामध्ये टाईप कन्व्हर्जन करायचं आहे त्याच्या ब्रेसेसमध्ये त्या प्रकाराचं नाव इथं त्याचं येतं की नाही. जसं की मला हा इंट या डेटा टाईपमध्ये मला कन्व्हर्जन करायचं आहे, किंवा इथं मला जर डबलमध्ये जर करायचं असेल, ओके, किंवा इथं मला जर फ्लोटमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, तर मला इथं इंटिजर जागी फ्लोट असेल किंवा त्याच्या जागी मला स्ट्रिंग असेल, अशा टाईपमध्ये मला जर कन्वर्ट करायचं असेल तर त्या डेटा टाईपचं नाव लिहायला लागतं. आता हा झाला माझा पूर्णपणे इम्प्लिसिटली किंवा टाईप कास्टिंग म्हणू शकतो. ओके, आला का माझा बरोबर व्हॅल्यू, की त्यानं जे पुढचे प्रिसिजन नंबर आहेत ना ते उडवून टाकले. आता हे असं का झालं, तर ज्यावेळेस तुम्ही मेमरी मॅनेजमेंट जर तुम्हाला माहीत असेल की मेमरी मॅनेजमेंट म्हणजे काय, की 4 बाईटचं ज्यावेळेस आपल्याला इंटिजरमध्ये हा 4 बाईटचा आपल्याला व्हॅल्यू 4 बाईटचा आपल्याला एक ॲड्रेस भेटतो. आता हा 4 बाईटचा ॲड्रेस म्हणजे काय, की 4च बाईट असणार. त्याच्यामध्ये आपण जर 6 बाईट स्टोअर करायला गेलो तर वरचे जे 2 बाईट आहेत ते कंपायलर किंवा तुमचा जे पी सी असेल किंवा जे पण आपल्याला ॲड्रेस बसेस असेल तर त्यामध्ये तो स्टोअर करतच नाही व्हॅल्यू. त्याचा तो ॲड्रेसमध्ये तो उडवून टाकतो का, तर आपण त्याला टाईप कन्व्हर्जन केलं. टाईप कन्व्हर्जन जरी असलं तरी ज्याची त्या, जसं की एखादं भांडं आहे आपल्याकडे, 1 लिटरचं आपल्याकडे समजा एखादी बाटली आहे, त्याच्यामध्ये जर आपण 2 लिटर जर आपण स्टोअर करायला गेलो तर ते काय होणार आहे, वरचं 1 लिटर सांडणारच आहे. तशा टाईपमध्ये जर आपण हा प्रिसिजन नंबर जर एखाद्या इंटिजर व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायला गेलो तर वरचे प्रिसिजन जे आहेत ते जाणारच आहे, स्टोअरच होणार नाहीत. त्याला बोलतात की टाईप कास्टिंग. नेक्स्ट आहे की आपला थर्ड वन. हे झाले 2 प्रकार, की जो आपल्याला कंपायलर टाईप कास्टिंग करतो तो, आणि सेकंड असतं की युजर डिफाईन म्हणजे डेव्हलपर जी टाईप कास्टिंग करतो ती अशा टाईपमध्ये टाईप कास्टिंग केली जाते. कर्ली ब्रेसेस ज्या टाईपमध्ये कन्वर्ट करायचं आहे ते, आणि ज्याला कन्वर्ट करायचं आहे जसं की या सॅलरीला कन्वर्ट करायचं आहे. नेक्स्ट असतं की आपला 3 नंबरचा क्लास, कन्वर्ट क्लास. आता कन्वर्ट क्लास म्हणजे काय असतं, की वेगवेगळ्या डेटा टाईप्सचे किंवा वेगवेगळ्या डेटा टाईप्समध्ये सुरक्षित कन्व्हर्जन करण्यासाठी वापरतात. एक आपण किंवा स्ट्रिंगचा पण इंटिजरमध्ये असेल किंवा स्ट्रिंगचा डबलमध्ये असेल. इथं आपण एक एक्झाम्पलच घेऊ दोन्हीचं. ओके, इथं बघा की मी स्ट्रिंग यामध्ये 22 नंबर हा मी स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर केली. नेक्स्ट काय केली, इंट नंबरमध्ये मला तो ॲज अ व्हेरिएबल किंवा ॲज अ त्याला व्हॅल्यू मला कन्वर्ट करायचा आहे. तर त्याचा सिंटॅक्स काय आहे, की क्लासला एखाद्या कन्वर्ट करायचा, कन्वर्ट क्लास एक सेफ पद्धत काय आहे की कन्वर्ट. ओके, हा कन्वर्ट आपल्याला क्लास वापरायचा आहे, आणि या क्लासमधली जी मेथड आहे 2int32 ही मेथड वापरून ज्याला कन्वर्ट करायचं आहे त्या व्हेरिएबलचं नाव. ओके, सिंटॅक्स लक्षात घ्या की कन्वर्ट या क्लासचं नाव, त्याच्यामधली जी मेथड आहे, मेथड कोणती आहे की 2int32 म्हणजे इंटिजर या टाईपमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, आणि ज्याला कन्वर्ट करायचं त्या व्हेरिएबलचं नाव ॲज अ पॅरामीटर आपण पाठवून द्यायचं की एज या व्हेरिएबलला इंटिजरमध्ये कन्वर्ट कर. कशामधून कन्वर्ट कर, या कन्वर्ट या क्लासमधनं. मग ह्या नंबरमध्ये 22 ही व्हॅल्यू स्टोअर झाली असणार. की इथं जर मी रन केलं तर आले का 22 व्हॅल्यू. जर का इथं मी प्रिसिजन नंबर घेऊ, प्रिसिजन म्हणजे काय, की जर एजच्या जागी स्ट्रिंग व्हॅल्यू इज इक्वल टू डबल कोटमध्ये 20.5 अशी आपल्याकडे काहीतरी स्ट्रिंग आहे, आणि या स्ट्रिंगला मला इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचे किंवा डबलमध्ये कन्वर्ट करायचे. तर इथं मी काय करणार, डबल नम या व्हेरिएबलचं नाव इज इक्वल टू कन्वर्ट डॉट टू डबल. ओके, जसा 2int32 आहे ना तसा 2 डबल, आणि त्या व्हेरिएबलचं नाव व्हॅल्यू, आणि इथं मला ते प्रिंट करायचं आहे NUM. ओके, आता इथं प्रिंट करायचं. झालं का 20.5. जसं यालाच बोलतात की कन्वर्ट क्लास. आता याचे मल्टिपल टाईप्स आहेत, की जसं स्ट्रिंगला कन्वर्ट करायचं असेल तर इथं काय येणार की 2 डबलच्या जागी 2 स्ट्रिंग येईल. ओके, इथं मी घेतोच तरी पण त्याच्या मल्टिपल टाईप्स कसे बघायचे, की 2 स्ट्रिंग असेल, 2 एक स्ट्रिंग असेल, 2 एक स्ट्रिंग लोअर असेल, अशा टाईपमध्ये आपण सेफर साईड आपण बघू शकतो की कसं आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. ओके, आता फोर्थ जो प्रकार आहे, आपण थेट बघितलं की इम्प्लिसिट बघितला, एक्सप्लिसिट बघितला, म्हणजे जो डेव्हलपरला करावा लागतो त्याला एक्सप्लिसिट बोलतात, आणि
थर्ड आहे तो क्लास कन्वर्ट. क्लास म्हणजे आपण एखाद्या क्लासची मेथड वापरून आपण कन्वर्ट करू शकतो सेफ साईड. आणि फोर्थ वन आहे की पार्स. आता पार्स ही मेथड काय आहे किंवा की पार्स हा प्रकार काय आहे की एखाद्या स्ट्रिंगला स्पेसिफिक डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पार्स वापरतात. की सपोज याच्या खाली आपण एक एक्झाम्पल घेऊ. ओके, आता इकडे लक्ष द्या की ज्या वेळेस मला आता मी इथं काय केलं की स्ट्रिंग एज 22 नावाचं मी एक व्हेरिएबल बनवलं आणि त्याच्यामध्ये 22 ही स्ट्रिंग मी स्टोअर केली. नेक्स्ट काय केलं की नंबर हा इंटिजर टाईपचा एक व्हेरिएबल बनवला. त्याच्यामध्ये मला इंटिजर म्हणजे ही जी स्ट्रिंग आहे त्याला इंटिजरमध्ये कन्वर्ट करून स्टोअर करायचे. तर मी काय करू शकतो की पार्स ही पण मेथड आहे. दोन वेज असतात की एक असतं की क्लास वापरून आणि एक असतं की पार्स वापरून. जसं की इंट डॉट पार्स. काय पार्स कर की एजमधली जी स्ट्रिंग आहे ती इंटिजरमध्ये पास कर. ज्यावेळेस आपल्याला एपीआय लिहायचे आहेत पुढे जाऊन त्या एपीआय मध्ये आपल्याला हे जास्त करून पार्स पण वापरू शकतो किंवा कन्वर्ट पण वापरू शकतो. की ज्यावेळेस आता हे जे आपल्याला सुटेबल असेल ते आपण ते वापरू शकतो. सेम ॲज इट इज आता हे जसं इंटसाठी आहे तसं इथं मी डबल टाकलं डबल डॉट पार्स तरी पण करू शकतो. पण हे डबल का घेणार नाही की इथं डबल असेल तर इथं पण मला डबल द्यायचा आहे. जो लेफ्ट साईडला डेटा टाईप आहे तोच राईट साईडला मला डेटा टाईप द्यायचा आहे. हे काहीतरी जे त्याचे रूल्स आहेत ते आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे आहेत की त्याचे रूल्स काय काय आहेत. आले का त्याचे 22 अशा टाईपमध्ये आपण वापरू शकतो. आणि नेक्स्ट आहे की ट्राय पार्स. पाचवा जो प्रकार आहे तो ट्राय पार्स. त्याचं एक आपण एक्झाम्पल घेऊ. ओके, आता इथं बघा आहे की ट्राय पार्सचं एक्झाम्पल. आता ट्राय पार्स म्हणजे काय की एक्सेप्शन न देता कन्व्हर्जन करण्यासाठी ट्राय पार्स वापरतात. ओके, एक्सेप्शन न देता सेफ कन्व्हर्जन करण्यासाठी. आता एक एक्सेप्शन म्हणजे काय की कधी कधी काय होतं की आपण जेव्हा पार्सिंग करतो त्यावेळी जर मोठा नंबर असेल तर आपल्याला काहीतरी एक्सेप्शन वगैरे येत असं. पण ते जर आपल्याला नको असेल त्या कंडिशनमध्ये आपण असं वापरू शकतो की जसं की स्ट्रिंग ही आपण 22 नंबरची जी व्हॅल्यू आहे आणि ती मला ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करायची आहे. म्हणजे की आपल्याला ही ट्राय पार्स ही मेथड करायची. ट्राय पार्सनं काय होतं की आयदर ट्रू किंवा आयदर फॉल्स की याचं किंवा एक्सेप्शन हँडलिंग जर तुम्हाला इन फ्युचर शिकायचं आहे. एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय की याला आपण एखादी कंडिशन लावली की माझी सॅलरी 20,000 असेल तर माझी सॅलरी 20,000 होईल की 30,000 होईल किंवा अशा टाईपच्या ज्या कंडिशन असतात जे आपल्याला कंडिशनच माहीत नसते. म्हणजे थोडक्यात काय झालं एखादी अशी कंडिशन ज्याचं उत्तर आपण अनप्रिडिक्टेबल असेल. जे अनप्रिडिक्टेबल असतं ते डेटाबेसमध्ये आपल्याला त्या केसेस हँडल करायच्या आहेत. आता त्या अनप्रिडिक्टेबलसाठी ट्राय पार्स नावाच्या मेथड आपण वापरू शकतो. आता ट्राय पार्स म्हणजे काय की सपोज आता इथं एज आहे आणि हा एज इंटिजरमध्ये कन्वर्ट होऊ शकतो का नाही त्यासाठी हा सिंटॅक्स आहे. की आता सिंटॅक्स काय आहे की इंटिजर ज्या टाईपमध्ये कन्वर्ट करायचं आहे त्या टाईपचं नाव ट्राय पार्स हा हे जे फंक्शन आहे ही जी मेथड आहे त्या मेथडचं नाव आणि त्याला ॲज अ पॅरामीटर हा जो व्हेरिएबल आहे ज्याला कन्वर्ट करायचं ते ॲज अ पॅरामीटर म्हणून पाठवून द्यायचा. आणि नंतर की आउट इंट नंबर म्हणजे काय की हा त्याचा सिंटॅक्स आहे. आउट आणि इंट हे सिंटॅक्स आहे आणि त्या व्हेरिएबलचं नाव की कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता इथं जर मी प्रिंट केलं या तर CLS आता इथं बघा आता रिझल्टमध्ये काय आलं की ट्रू आलं आणि 22 मध्ये नंबर आला की नंबर या व्हेरिएबलमध्ये जी पण व्हॅल्यू येईल ती या नंबरमध्ये व्हेरिएबलमध्ये इथं जर का मी 0.10 टाकलं सेव्ह केलं सेम ॲज इट इज जर का मी रन केलं तर काय आलं बघा फॉल्स आलं आणि फॉल्स आल्यानंतर या नंबरमध्ये 0 आलं. आता इथंच याच कंडिशनला मी अजून काय वापरू शकतो. ओके, किंवा आता हे नल व्हॅल्यू नाही घेत पण जर का नल व्हॅल्यू आली तर नलिश कोल स्कीम पण वापरू शकतो मी. अशा टाईपमध्ये तुम्हाला पुढे जाऊन कंडिशननुसार तुम्हाला प्रोग्राम लिहायचे आहेत. आणि जो आपला लास्ट वन आहे आता लास्ट वन काय की टू स्ट्रिंग याच्यावरती सगळं एपीआय हँडलिंग आपलं पुढचं बघायचं आपल्याला की टू स्ट्रिंगमध्ये काय काय करायचं आहे. इथे एक एक्झाम्पल घेऊ की आता हे एक्झाम्पलमध्ये बघा की आपण एक इंटिजर एज हा व्हेरिएबल इंटिजर टाईपचा त्यामध्ये आपण 22 व्हॅल्यू स्टोअर केली. नेक्स्ट आहे की टेक्स्ट हे व्हेरिएबल स्ट्रिंग टाईपचं त्याच्यामध्ये या एजला ॲज अ स्ट्रिंग कन्व्हर्जन केलं. कोणती मेथड आपण वापरली की फोर्थ वन
जो पार्स आपण प्रकार आहे की त्या प्रकारचा आपण इथे यूज केला. नेक्स्ट काय केलं, कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण टेक्स्ट प्रिंट केलं आणि त्याचा आपण टाईप पण डिफाईन केला. इथं जर आपण रन केलं तर ॲज अ तो 22 स्ट्रिंग म्हणून घेतलं आणि सिस्टीम डॉट स्ट्रिंग त्याचा टाईप काय आहे की स्ट्रिंग आहे, त्याला आपण टू स्ट्रिंग नावाने आपण कन्व्हर्जन केलं. अशा टाईपमध्ये आपण एखाद्या व्हॅल्यूला ॲज अ स्ट्रिंग म्हणून आपण घेऊ शकतो किंवा एखादं बुलियन व्हॅल्यू जरी असली ना तरी आपण त्याला ॲज अ स्ट्रिंग म्हणून आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. आता हा जो प्रकार आहे टू स्ट्रिंगवाला तो भरपूर एपीआय मध्ये इन फ्युचर आपल्याला वापरायचा आहे. इथपर्यंत जर सगळ्याला आपल्याला टाईप कन्व्हर्जन काय असतं, जे 6च्या 6 टाईप मी शिकवले की त्याचं इम्प्लिसिट प्रकार असेल, एक्सप्लिसिट टाईप कन्व्हर्जन असेल, कन्वर्ट क्लास असेल किंवा पार्स मेथड असेल, ट्राय पार्स मेथड असेल, त्यानंतर टू स्ट्रिंग मेथड असतील, ह्या ज्या सगळ्या मेथड्स आपल्याला टाईप कन्व्हर्जन कळाले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे की ऑपरेटर्स डॉट नेटमध्ये सी शार्प डॉट नेटमध्ये ऑपरेटर्स कोणते कोणते आहेत.